काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने फारुख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली आहे। यामुळे महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागतोय। दुसरीकडे महायुतीत भाजप हा मतदारसंघ शिंदे गटाकडून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 35% मुस्लिम मतदार आहेत। त्यापाठोपाठ तेलुगू भाषक पद्मशाली विणकर समाजही मोठा आहे। या समाजावर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव दिसून येतो। महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्याच हक्काच्या सोलापूर शहर विधानसभा मतदारक्षेत्रातून जेमतेम 796 मतांची आघाडी मिळाली। त्यावेळी एमआयएम पक्ष तटस्थ होता। यापूर्वी 2014 आणि 19 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना एमआयएमने तगडे आव्हान दिले। प्रणिती शिंदे खासदार झाल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या विधानसभेच्या या जागेवर स्थानिक मुस्लिम नेत्यांनी दावा केला, तर माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीत शहरमध्येची ही जागा मिळेल हे गृहीत धरून प्रचारही सुरू केलाय। या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे फारुख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपचे आव्हान परतावून लावण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे। यात खासदार प्रणिती शिंदे यांची कसोटी पणाला लागणार आहे। दुसरीकडे महायुती अंतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा कायम राहण्यासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे सक्रिय झाले आहेत। हा दावा सोडण्यासाठी शिवसेना शिंदे गटावर भाजपकडून दबाव येऊ शकतो असंही म्हटलं जात आहे।